त्यामुळे जरांगे पाटलांच्या या सगळ्या डिफेंडर गाडीमधल्या प्रवासाची सध्या जोरदार चर्चा होतीये आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहे। लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघतोय की सध्या जरांगे पाटलांचा आज दौरा होता, या दौऱ्यामध्ये ते डिफेंडर गाडीमधून प्रवास करताना दिसले होते, त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं। आपण कसं बघता या सगळ्या रॅलीकडे? या रॅलीकडे काय आता ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता आलेले आहेत आणि डिफेंडर गाडीमधून फिरत असल्याच्या बातम्या आता आम्ही बघतो आहोत। खरं तर आम्ही ओबीसी विजयंतीचं सामाजिक न्यायाचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून आम्ही डिफेंड करतोय आणि हे डिफेंडर मधून फिरतायत। ज्या गोर गरिबाची लेकरं बाळ, आमची लेकरं बाळ, त्या लेकरा बाळांनी जर यांना 2 कोटीची डिफेंडर दिले असेल तर काय शुभेच्छा आहेत मनोजदादा जरांगे पाटलांना। उद्या हे सरकार मनोज जरांगे पाटलांना त्या अंतरवली सराटीमध्ये हेलिपॅड बनवून देईल, विमानतळ सुद्धा बनवेल। शुभेच्छा आहेत आमच्या, असू द्या, चांगलं चाललंय। पण लक्ष्मणजी, ज्यांच्यासाठी आंदोलन केलं जातं त्या सामान्य शेतकरी कष्टकरी मराठ्यांच्या जीवनशैलीचा हा प्रवास विसंगती नाही का म्हणायचं मग आता या प्रवासावरून? नाही, विसंगती हे बघा, विसंगती बघा, मनोज दादानी 2 कोटीच्या गाडीतनं का फिरू नये? मोठा माणूस आहे ना, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी ते आंदोलन करतायत, एवढं उपोषण करतायत, तर त्यांना 2 कोटीची गाडी छोटी होते हो। याच्यापेक्षा मोठी गाडी पाहिजे माझ्या तर अंदाजानं। पण संविधानात्मक चौकटीच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या ओबीसीच्या नेत्यांना, मराठेतर इतर जातींच्या नेत्यांना त्यांच्या आयमाय काढणं, त्यांच्या शारीरिक व्यंग्यावरनं बोलणं, त्यांच्या रंगावरनं बोलणं, हे काय 2 कोटीच्या गाडीतनं फिरायचं ना, विचार कुठल्या दर्जाचे आहेत? पण हाकेजी, तुम्हाला वाटतं का की हा मुद्दा आता जरांगे यांच्या प्रतिमेला धक्का देईल? त्यांना प्रतिमा आहेच कुठं? छत्रपती शिवाजी महाराजांचं, मा जिजाऊंचं नाव घेऊन दुसऱ्यांच्या आई काढण्यापर्यंत जाणारा माणूस, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढणारा माणूस, त्या चंद्रशेखर बावनकुळेंची काय गलती होती हो की त्यांना एवढ्या वाईट हीन दर्जाचं, मला वाटतं ह्या माणसावर काही गुन्हे दाखल होतात का बघा, काही कलम लागतात का बघा। सामाजिक वर्णविद्वेष निर्माण करणारा हा माणूस, याला उचलून पहिला आत टाकलं पाहिजे। भयंकर आहे। डिफेंडर मधून फिरला काय आणि अजून चॉपर मधून फिरला काय? सर्वसामान्य माणसांच्या अनाथ माती कालवण्याचा अधिकार दिला कोणी या माणसाला? धन्यवाद लक्ष्मणजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे एकंदरीतच या डिफेंडर गाडीची सध्या जोरदार चर्चा आहे। मनोज जरांगेंनी या डिफेंडर गाडीमधून प्रवास केल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा या निमित्तानं रंगू लागल्या।